नमस्कार, मी ॲडव्होकेट राणी सोनवणे. मी शिवाजीनगर कोर्ट पुणे येथे प्रॅक्टिस करत आहे आणि मी ॲडव्होकेट आणि नोटरी आहे. हायकोर्ट अपॉइंटेड मेडिएटर पण आहे. मी आज आपल्यासमोर नोटरीसाठी एक माहिती देण्यासाठीचा हा व्हिडिओ आहे, की जसं की आपल्याला माहीतच आहे की आपण मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग म्हणजे परस्पर समजुतीचा करारनामा आपण करू शकतो. तर परस्पर समजुतीचे करारनाम्याचे पण खूप सारे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये खूप सारे कंटेंट असतात, खूप सारे वेगवेगळे परस्पर समजुतीचे करारनामे असतात आणि ते सगळे आपण करू शकतो. म्हणजे जे आपण डॉक्युमेंट करू शकत नाही, जर मजकूर त्याच्यामध्ये असेल तर ते डॉक्युमेंट आपण करू शकत नाही. म्हणजे समजा की एखादं लिव्ह अँड लायसन ॲग्रीमेंट आहे आणि लिव्ह अँड लायसन ॲग्रीमेंटचं पूर्ण फॉर्मॅट MOUमध्ये कन्वर्ट केला आहे त्या व्यक्तीने, जी व्यक्ती तुमच्याकडे नोटरी करण्यासाठी आलेली आहे. म्हणजे ते MOU फक्त नावाला MOU आहे, पण डॉक्युमेंट पूर्ण लिव्ह अँड लायसन ॲग्रीमेंट आहे. तर हे डॉक्युमेंट आपण करू शकत नाही. किंवा एखादं खरेदी पावती आहे किंवा खरेदी खत आहे आणि वरती हेडिंग फक्त MOU लिहिलेलं आहे, तर असे डॉक्युमेंट आपण करू शकत नाही. जरी वरती MOU लिहिलं आहे आणि तुम्ही नोटरी करू शकता म्हणून लगेचच तिकीटं लावून डॉक्युमेंट नोटरी करायचं नाही. डॉक्युमेंट पूर्ण वाचणं गरजेचं आहे. वाचून बघायचं की आपण ते डॉक्युमेंट करू शकतो किंवा नाही. MOUमध्ये तुम्ही असं पण करू शकता की समजा एखादी पार्टी आहे आणि त्या पार्टीची केस चालू आहे कोर्टामध्ये आणि त्या पार्टीने आता ठरवलं आहे की म्युच्युअल कन्सेंटमध्ये डिवोर्स घ्यायचा आणि त्यांच्यामध्ये काही टर्म्स अँड कंडिशन ठरलेले आहेत. मग ती पण डॉक्युमेंट तुम्ही करू शकता की त्याच्यामध्ये सांगू शकता की कोर्टामध्ये ही केस चालू आहे आणि या दोघांमध्ये अशी हे चाललं आहे की डिवोर्स म्युच्युअल कन्सेंटचा डिवोर्स काही टर्म्स अँड कंडिशनवर घ्यायचं ठरलेलं आहे. ते MOU तुम्ही करू शकता. दुसरं म्हणजे की MOUमध्ये तुम्ही समजा एखादी हँड लोनच्या रिलेटेड लिहिलेलं आहे तर ते पण तुम्ही MOU करू शकता की ह्या व्यक्तीने या व्यक्तीकडून हँड लोन घेतलेलं आहे, पण त्याच्यामध्ये व्याजाचा उल्लेख किंवा कशाचा उल्लेख नाही पाहिजे कारण त्याच्यामध्ये पूर्ण प्रॉब्लेम येऊ शकतो की हे हातोसने रक्कम घेतलेली आहे एका पार्टीने दुसऱ्या पार्टीकडनं आणि 2 महिन्यात किंवा 3 महिन्यात किंवा 6 महिन्यात ते परत करणार आहे आणि जर नाही परत केलं तर कोर्टामध्ये केस दाखल करतील वगैरे असं तसं. तर हे पण MOU तुम्ही करू शकता. तर MOUमध्ये तुम्ही सेटलमेंटचं पण MOU करू शकता की समजा आता एखाद्या 2 पार्टीमध्ये काहीतरी सिव्हिल सूट दाखल झाला आहे किंवा केस दाखल झाली आहे कोणत्या पद्धतीची आणि त्यांनी ठरवलं की आता हे मॅटर सेटल करायचं. मग ते पण सेटलमेंटविषयी ते MOU करू शकतात आणि ते कोर्टामध्ये दाखल करू शकत नाही कारण काही वेळ आहे त्याला. त्याच्यामध्ये असं ठरलं आहे की पुढच्या महिन्यात करायचं आणि आज या महिन्यात तारीख नाही आहे आणि त्या पार्टीकडून लिहून घेण्यासाठी MOU करतो आहे आपण. म्हणजे ती पार्टी परत बदलू नये किंवा कन्वर्ट होऊ नये म्हणून. मग तशा पण पद्धतीचं तुम्ही MOU करू शकता. त्यामुळे MOUसाठी नोटरी करताना MOUचं जेव्हा डॉक्युमेंट तुमच्याकडे येईल ते डॉक्युमेंट तुम्ही व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे आणि MOU आपण प्रत्येक टाईपचे MOU आपण करू